आज हे सर्व म्हटले का की नानांबद्दल दोन शब्द बोला। नानांबद्दल बोलायचं म्हणजे नाना म्हणजे कोलारगाव आणि कोलारगाव म्हणजे नाना असं समीकरण होतं। कोलारचा एक दीपस्तंभ। कोलारमध्ये शंकर नाना होते तोपर्यंत कोलार एक हस्त खेळतं गाव होतं प्रचंड। कुठेही या ठिकाणी सामाजिक लेवलला गालबोट लागत नव्हतं। सामाजिक कामामध्ये 12 बोलतेदार 18 पगड जाती हिंदू मुस्लिम सर्वांना सामावून घेतलं जायचं आणि त्यामुळं या गावाला गाव पण होतं। आणि दुर्दैवाने नाना गेले आणि याचा कुठेतरी अभाव वाटायला लागला। नानांचं चालतं बोलतं व्यक्तिमत्व नव्हतं। नाना म्हणजे एक सत्पुरुष होते। नाना म्हणजे एक संस्था होती। कोल्हार भगवतीपूर गावाचं गावपण हरवतंय। ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे। रक्तदान शिबिर संपन्न। 100 ग्रामस्थांकडून रक्तदान। स्वर्गवासी शंकर नाना खर्डे यांनी जातीच्या भिंती तोडून राजकारण विरहित समाजकारण केलं। येथील व्यावसायिकांना निर्भय वातावरण तयार केलं। मात्र बदलत्या पिढीनं मारामाऱ्यांसारखे प्रकार सुरू केल्यानं बाजारपेठ उद्ध्वस्त होत असून कोल्हार भगवतीपूरचं गावपण उपद्रव मूल्यांमुळे हरवत असल्याची खंत ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी व्यक्त केली। कोल्हार मेडिकल असोसिएशन, शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना व साईबाबा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं शंकर नाना खर्डे पाटील यांच्या 89व्या जयंतीनिमित्त सलग 15वे रक्तदान आणि मोफत रक्तगट तपासणी शिबिर श्री भगवती माता मंदिरामध्ये पार पडले। यामध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केलं। यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील बोलत होते। या प्रसंगी शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश मोरे, सौ प्रभावतीताई घोगरे, डॉक्टर खंडेलवार, डॉक्टर सुनील खर्डे, अनिल एस खर्डे, नंदकुमार भटवेरा, संतोष रांका, अमोल खर्डे, दगडू बोरुडे, दिलीप बोरुडे, अरुण बोरुडे, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष अहिल्यानगर दक्षिण श्याम गोसावी, कुमार जंगम, निलेश खर्डे, तुषार बोराडे, पांडुरंग देवकर, आप्पा राजभोज, आसिफ शेख आदी जण उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की श्री भगवती माता मंदिराचा जीर्णोद्धाराचा पाया स्वर्गीय शंकर नाना यांनी त्या कालीन मित्रांसमवेत वर्गणी करून रचला। आज गावातील सर्व मंदिरं अद्ययावत बनली असून राज्यभरातील भाविक येथे नतमस्तक होतात। परंतु सध्या उपद्रव मूल्य नवीन पिढीच्या अतिरेकी वागणुकीमुळे गावाचं गावपण टिकवणं आणि व्यापाऱ्यांना संरक्षित करणं सर्वांची जबाबदारी असल्याचं ॲडव्होकेट खर्डे यांनी म्हटलंय। यावेळी अन्सार लतीफ शेख यांनी 15 वर्षापासून सलग रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महिला वर्ग, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। SRB न्यूज साठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। कोलारचा एक दीपस्तंभ। कोलारमध्ये शंकर नाना होते तोपर्यंत कोलार एक हस्त खेळतं गाव होतं प्रचंड। कुठेही या ठिकाणी सामाजिक लेवलला गालबोट लागत नव्हतं। सामाजिक कामामध्ये 12 बोलतेदार 18 पगड जाती हिंदू मुस्लिम सर्वांना सामावून घेतलं जायचं आणि त्यामुळं या गावाला गाव पण होतं। आणि दुर्दैवाने नाना गेले आणि याचा कुठेतरी अभाव वाटायला लागला। नानांचं चालतं बोलतं व्यक्तिमत्व नव्हतं। नाना म्हणजे एक सत्पुरुष होते। नाना म्हणजे एक संस्था होती। मला कालपासून काही गोष्टी आठवतात नानांच्या। नानांचं मोठेपण उगच नव्हतं। एक दिवस मी जवळजवळ 10:30 वाजेपर्यंत नाना आम्ही सगळे बोलत बसायचो, गप्पा मारायचो। नानांचा एक दरबार होता आणि त्याच्यामध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य अनेक जणांना लाभलं। त्याच्यापैकी मी एक मला समजतो। एक आपल्या सोसायटीमधील एक जोडपं लहान मुलाला घेऊन आलं। ते मूल खूप तापलेलं होतं, अतिशय फणफणलेलं होतं आणि डॉक्टर सुनील नेटके त्यावेळेस प्रॅक्टिस करायला लागले होते। नानांनी
त्या बाईला विचारलं काय झालं, तिनं ते पोरग बेशुद्ध अवस्थेतलं दाखवलं. नानांनी सुनील डॉक्टरला बोलवलं आणि सांगितलं बाबा याला तपासता आवडतो, काय करता येईल ते पाय. सुनील डॉक्टर म्हणे याला आता आपण औषधं देऊ, इंजेक्शन काही देता नाही येणार, पण सकाळीच याला ऍडमिट करावं लागेल या बाळाला. आणि मग त्या बाईनं सांगितलं माझ्याजवळ पैसे नाही. तिचा नवरा पण आता तसाच तो चांगल्यापैकी काय म्हणतो त्याला डॅम्बिस माणूस होता. नानांनी 200 रुपये दिले, काढले कपाटातून आणि सुनील डॉक्टरकडे दिले ना. सुनील डॉक्टरांनी त्या मुलाच्या वडिलांना ते 200 रुपये दिले आणि त्याला सांगितलं ते औषधं घेऊन ये, चिठ्ठी लिहून दिली. तो माणूस गेला, स्वतःचं मूल आजारी फणफणलेलं, परंतु तो कळशांच्या दुकानचा भक्त होता. तो गेला, ते 200 रुपये त्यांनी खर्च केले. 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजत आले, तो काही यायचं नाव घेणार. आणि त्यावेळेस नानांनी परत त्या बाईला विचारलं, म्हणे बाई तू काय, ती म्हणे तो गेले असतील पैसे खर्च करून. नानांनी परत 200 रुपये दिले. सुनील डॉक्टरांना सांगितलं तू स्वतः जाय, त्या पोराची पहिली व्यवस्था कर. असं व्यक्तिमत्व ज्या गावात होतं ते गाव खरोखर त्यावेळेस एक निष्काळजी गाव झालेलं होतं. कारण आमची काळजी घेणारं कोणीतरी होतं, आमचा विचार करणारं कोणतरी होतं. आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व शंकर नानांचं होतं. गावामधला एक किस्सा, अजून एक किस्सा आठवतो मला. आम्ही स्वर्गीय वसंतदादा खर्डे पाटील यांच्या दिंडीला भेट देण्यासाठी गेलो. मन किती मोठं असावं माणसाचं. आम्ही शरद काका खूप मोठे 30-40 लोक त्यावेळेस होतो आणि एका ढाब्यावरती जेवायला थांबलो येताना संध्याकाळी. असे ठराविक वयाच्या लोकांचे असे ग्रुप झाले. अनंत पाटील, शिवाजी खर्डे, बरेच जण, नंदू शेठ भट्टेवरा होते त्याच्यामध्ये. नंदू शेठनी दिली हे करून आयडिया काढून, आनंद पाटील तुम्ही मिमिक्री करा. आणि अनंत पाटील खर्डे शंकर नानांची मिमिक्री करीत होते आणि कुणीतरी यांनीच व्यवस्था केली, नाना तुमची मिमिक्री ऐकायला पाठीमागून येऊन उभे राहा. इतके ते एखाद्या माणसाला, इतक्या मोठ्या माणसाला राग आला असता. पण नाना म्हणे अनंत थोडस चुकतंय रे, ते थोडस सुधरून घे. इतक्या मोठ्या मनाचा माणूस आम्ही पाहिला आणि खरोखर सगळ्या लोकांना घेऊन चालणार आहे. आज त्यांची खरंच आठवण येते. असो, नाना परत होणे नाही, परंतु नानांचं कार्य प्रत्येकाने जर मनावर घेतलं तर गावाला गाव पण देण्यासाठी, 18 पगड जातींना बरोबर घेऊन चालण्यासाठी सुरेंद्र पाटलांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे राहिले पाहिजे. आमच्या सौ प्रभाताई घोगरे याही अतिशय चांगल्या प्रकारे नानांचा वारसा चालू राहिल्यात समाजसेवेच्या माध्यमातून. त्या शेवटी समाजसेवा शेवट हा राजकारणातच असतो, परंतु असो मी त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो. शंकर नाना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांचंही अभिनंदन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या प्रवरा परिसराचे एक आदरणीय असं व्यक्तिमत्व, आदरणीय शंकर नाना खर्डे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्यानिमित्तानं आदरणीय शंकर नाना यांच्या काही स्मृती आज जागृत झाल्या की अशा व्यक्तिमत्वाला मला खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली आयुष्यामध्ये माझ्या. आमची जी आत्ताची पिढी आहेत, या पिढीने स्वातंत्र्याचा लढा पाहिला नाही. आमच्या ह्या पिढीने स्वातंत्र्योत्तर काळातील जे काही नेते मंडळी होती त्यांचा सहवास आम्हाला लाभला नाही, कारण आमचा जन्म हा 70-80 मधला. परंतु ते स्वातंत्र्य सैनिक लोक कसे असतील, त्या स्वातंत्र्योत्तर काळातील नेते कसे असतील, याचा अंदाज शंकर नानाकडे यांच्याकडे पाहून यायचा. नानांना मी अतिशय जवळून ओळखण्याचं कारण असं आहे की माझे वडील भास्करराव बोराडे हे नानांचे सहकारी आणि गाव आणि परिसरातील सामाजिक, राजकारणिक, शैक्षणिक सर्वच चळवळीमध्ये त्यांनी दोघांनी सोबत राहून काम केलं. त्यामुळं माझ्या कुटुंबामध्ये
नानांचा प्रभाव असणं साहजिक आहे, नानांच्या विचारांचा प्रभाव असणं साहजिक आहे. नानांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलूंचा उल्लेख या ठिकाणी मला करता येईल. मात्र मला जो जास्त भावला तो पैलू असा आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना राजकीय पद कदाचित कमी मिळाले असतील, मात्र स्वतःच्या क्षमतेवरती त्यांनी वेळेचं व्यवस्थित विभाजन करून त्यांचं कौटुंबिक आयुष्य, त्यांचं आर्थिक आयुष्य आणि त्यांचं सामाजिक आयुष्य याची एक अतिशय चांगल्या प्रकारची सांगड त्यांनी बांधली होती. मला आठवतं पहाटे उठायचे, ते शेतावर जायचे, शेतावर तर सगळ्या कामाचं नियोजन करून दुपारी परत जेवायला येणार, दुपारी परत गेल्यानंतर संध्याकाळी 5-6 नंतर घरी येणार आणि 6 नंतर त्यांच्याकडं जी वर्दळ असायची की गावातील आणि परिसरातील कोणतेही प्रश्न असो, ते प्रश्न आर्थिक असो कौटुंबिक असो, ते सोडवण्याचे करता अनेक लोक त्यांच्याकडे यायचे. जी लोक त्यांच्याकडे यायची त्यांना एक विश्वास होता की आपले जे काही वाद विवाद असतील ते नाना नक्की सोडवणार आणि नाना ते न्यायबुद्धीने सोडवणार. त्याच्यामुळं पोलीस यंत्रणा सुद्धा अनेकदा मी पाहिलं की त्यांच्याकडे आलेल्या जे केसेस आहेत किंवा त्यांच्याकडे आलेले जे तंटे आहेत ते तंटे नानांकडे पाठवायचे आणि नाना अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय न्यायबुद्धीने ते प्रश्न सोडवायचे, सगळ्यांना त्याच्यामध्ये समाधान व्हायचं आणि जो वेळ ते न्यायनिवाडे करण्यासाठी जो आपण आज न्यायालयामध्ये घालवतो अशा अनेक लोकांचा वेळ त्यामुळे वाचायचा. त्याचं कारण असं आहे की समाजातले जे काही सदन मंडळी आहेत त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ती पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा या यंत्रणेकडे ते जाऊ शकतात. मात्र जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांचं रोजीरोटी रोजचा वेळ त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाचं कमाई करण्यामध्ये जातो, अशा लोकांना नाना हे एकमेव साधन होतं, एकमेव माध्यम होतं. आणि इथे मला सांगायला विशेष वाटेल की जे काही अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन नावाचा जो प्रकार कायद्यामध्ये नव्यानं समावेश झाला की असा प्रकार की पर्यायी तंटा निवारण, की तंटा निवारणाची जी प्रक्रिया आहे ही पर्यायी तंटा निवारणाने सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे न्यायालयांवरचा जो काही लोड आहे तो लोड कमी होऊ शकतो. याच्यासाठी सरकारने तंटामुक्ती वगैरे हे जे काही चळवळी आहेत ह्या अलीकडच्या काळामध्ये सुरू केल्या. मात्र नानांनी मला आठवतं की 60-70च्या दशकांपासूनच ही चळवळ आमच्या परिसरामध्ये सुरू केली आहे आणि याचे लाभार्थी अनेक तुम्हाला मिळतील की जे प्रत्यक्ष त्यांना आलेला अनुभव जे ते सांगू शकतील. तर ही जी पर्यायी तंटा निवारण जी यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये आर्बिट्रेशन आहे, त्याच्यानंतर मीडिएशन आहे, मध्यस्थता आहे आणि याच्यातून सामंजस्याने प्रश्न सोडवणं, आता हा एक अभ्यासक्रमाचा विषय झालेला आहे आणि त्या अभ्यासक्रमाचं नाना एक व्यासपीठ किंवा एक विद्यापीठ होते असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. असा व्यक्ती आमच्या परिसरात जन्माला आला, त्यांचं सानिध्य आम्हाला लाभलं आणि त्यांच्यामुळे गावची बाजारपेठ फुलली. गावाच्या प्रत्येक दुर्बल घटकाला पाठबळ द्यायचं काम त्यांनी कायम आयुष्यभर केलं. एक पाटील कसा असतो, त्या पाटलाचं कर्तव्य काय आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचं राजकारण, सर्व अल्पसंख्याक बहुसंख्याक मागासवर्गीय मागासवर्गीय या सगळ्या शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन त्यांनी एक प्रकारची मोड बांधली होती. आणि जे गाव, ज्या गावामध्ये कधी काळी एखादा गाडी रिपेअर करणारा फिटर सुद्धा नसायचा, हे नानांच्या आणि नानांचे जे काही सहकारी जे त्यावेळेसचे होते, मग त्याच्यामध्ये आमचे वडील असतील, भास्करराव बोराडे असतील, मारुतराव गंगाराम खांदेमामा असतील, उत्तम शेठ राका असतील, त्यानंतर इकडे भगवतीपूरमध्ये हरिभाऊ जिजाबा खर्डे असतील, वसंत भगवंत खर्डे असतील, असे अनेक मंडळी की ज्यांनी एकत्रितपणे या गावाचं नेतृत्व केलं, नानांना सहकार्य केलं आणि गावाचा कायापालट केला. आज गावामधल्या ज्या सुविधा आहेत, ज्या काही आज सुखसोयी आज गावामध्ये आहे, जी काही फुललेली बाजारपेठ आहे, हे सर्व श्रेय ह्या मंडळींचं जातं आणि या सगळ्या मंडळींमध्ये नानांचं नाव हे शिरोमणी आहे, शिरोधारी आहे. आज मी माझ्या कुटुंबाकडनं आणि माझ्या मित्रपरिवारांकडनं नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्या ठिकाणी नानांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी वर रक्तदान शिबिर होत असताना एक महान विभूती आपल्यातून गेल्यानंतर त्या आठवणी ह्या राहिल्याच पाहिजे आणि उजाळा दिलाच पाहिजे. ह्या आठवणी होत असताना पूर्वीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे नानांनी गावाचं गाव पण जपलं, त्याचप्रमाणे स्वर्गीय माधवदादांनी त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला एकत्र करून न्याय हक्काचं काम या ठिकाणी करत होते. गावामध्ये पोलीस येण्याची धमक नसायची, कारण गावातले प्रश्न हे गावातच मिटायचे. असा हा घराचा वारसा आहे. आदरणीय बाळाजी पाटील ज्या टायमाला हयात होते त्या टायमाला संपूर्ण आयुष्य त्यांनी आपलं महादेव मंदिरात व्यतीत केलं होतं.
त्यांचे गुरु म्हणजे आमचे चुलते मोहनगीर बाबा, आणि मोहनगीर बाबा ह्या घराण्याचं एक गुरुबंधूचं नातं निर्माण करून गेलेलं आहे। त्याचप्रमाणे शंकर नानाही गुरुबंधूचं नातं जपायचे। आणि अशाही वेळी ज्यावेळेस माझ्या इथे घरभरणी होती आणि त्यावेळेस आमच्या पुतणीचं लग्न होतं, परंतु नाना आजाराने थोडेसे ग्रस्त झाले होते आणि पुण्याला जाण्यासाठी त्या ठिकाणी चालले होते। त्या टायमाला सुरेंद्र पाटलांना घरी घेऊन आले सकाळच्या वेळेस घरभरणीच्या वेळेस, श्याम आज मी दवाखान्यात चाललो आहे, पण निश्चित सुरेंद्रला सांगतो त्या घराचं आणि माझं नातं हे पिढ्यानपिढ्यांपासून आहे, हे आपल्याला जपावंच लागेल। म्हणून या ठिकाणी नानांचा आदर्श ठेवून आदरणीय सुरेंद्र पाटील ते नातं जपतात, ह्या मला अभिमानाची बाब आहे। देवीच्या मंदिरासाठी ज्या ज्या वेळेस जागा लागली, देवीचं मंदिर हे पहिले छोटं होतं, परंतु त्यावेळेस शेजारी आणि मागच्या बाजूला आमचा गट नंबर 1 म्हणजे आमच्या गटापासून गावाची सुरुवात झाली होती। ही नानांनी मला पूर्वी आठवण करून दिली होती। ज्या टायमाला नानांची एक सामाजिक बैठक असायची त्यावेळेस मला बोलवलं, तिथं बसलो होतो, मी लहान असायचो। नानांनी मला विचारलं की नानांनी मला विचारलं की तुमचा गट नंबर तुला माहित आहे का? म्हटलं नाही नाना, तुमचा 1 नंबर गट आहे, गावाच्या कोलारची सुरुवात ही तुमच्या गटापासून आहे आणि ती सुरुवात तेव्हापासून झाल्यानंतर एक गट क्रमांक पडलेले आहेत, असे नाना आम्हाला उजळून सांगायचे। एक ना अनेक गोष्टी नानांच्या आठवणीच्या आहेत। नाना गेल्यानंतर मी ज्याप्रमाणे पत्रक काढलं होतं तर नाना मी कसे पाहिले, हे नाना पाहत असताना बालपण आणि मोठेपण आणि थोडंसं तरुण वयात आल्यानंतर नानांचं सानिध्य आम्हाला लाभलं। सामाजिक कार्यामध्ये 80% समाजकारणाने 80% समाजकारणाने 20% राजकारण, पण जास्तीत जास्त राजकारण न करता समाजकारण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शंकर नाना होते। आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून चालत असताना सर्व गावाचं गावपंच पद असताना सुरेंद्र पाटील तेच काम करत आहेत। अशा व्यक्तिमत्वाच्या मागे उभं राहिलं पाहिजे। कदाचित राजकीय दृष्ट्या एकमेकाचे पक्ष वेगळे असतील, मी जरी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख असलो, परंतु गावाचं गावपण जपण्यासाठी आम्ही एकत्रित असतो। गावात काही जरी भानगडी झाल्यात, वाद झाले, तर त्या कशा काय मिटवायच्या हे सुरेंद्र पाटलांना सर्व माहित आहेत, कारण ते ऍडव्होकेट आहेत, वकील आहेत। शंकर नानांनी वकील बनवलं, परंतु वकिली क्षेत्र न निवडता त्यांनी सामाजिक क्षेत्र निवडलं, गावाचं गावपण जपलं पाहिजे। म्हणून आज नानांच्या रक्तदानाच्या शिबिराच्या निमित्ताने आपण एकत्रित आलात। योगदान, रक्ताचं नातं आणि रक्तदान कसं करावं, ज्या रक्तदानामुळे प्रसूती असताना, स्त्री गरोदर असताना ज्यावेळेस त्या रक्ताची गरज तिला पडते त्यावेळेस सर्वांना आठवण होती। ज्यावेळेस सीमेवर लढणारा जवान आमचा हा लढत असताना ज्यावेळेस त्याला रक्ताची गरज पडते त्यावेळेस रक्ताची किंमत कळते। त्याकरता रक्तदान देणं हे योग्य आहे, चांगलं आहे, धर्माचं कार्य आहे। असेच कार्य करत चला। आदरणीय स्वर्गीय शंकर नानांना हीच खरी श्रद्धा अर्पण केलेली असेल। गणपतीच्या पिरियडमध्ये, गणपतीच्या उत्सवामध्ये नाना गेल्याचं दुःख हे सर्वांना झालंच होतं, कारण नानाने ज्या मिरवणुका गणपतीच्या काढल्या होत्या, ढाल बक्षिस ही दिली जात होती, आज ती दिली जात नाही, याचं वाईट वाटतं। म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये आपण मागं पडतो काय, कोलारगाव मागं पडतं काय, असं काय करू नये। सर्वांनी एकत्रपणे येऊन या ठिकाणी अशा ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रक्तदान करावं हीच माझी भावना असणार आहे। आणि आजही ती भावना व्यक्त करत असताना सामाजिक कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम करायचं काम हे आमच्या घराण्याने, शंकर नानाच्या घराण्याने हे केलं आहे, ही जपणं आपलं कर्तव्य। म्हणून या ठिकाणी नानांना भावपूर्ण अर्धांजली अर्पण करून थांबतो। ओम नमो नारायण। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। शंकर नाना प्रतिष्ठान तर्फे नानांना श्रद्धांजली म्हणून प्रत्येक 15 वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं। या शिबिराला मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिला। आज हे सर्व म्हटले का की नानांबद्दल 2 शब्द बोला। नानांबद्दल बोलायचं म्हणजे नाना म्हणजे कोलारगाव आणि कोलारगाव म्हणजे नाना, असं समीकरण होतं। लहानपणापासून आमच्यावरही संस्कार करताना नानांनी समाजात कसं वागलं पाहिजे, लोकांना कशी मदत केली पाहिजे। आपला व्यवसाय शेती होता, नाना एक उत्तम शेतकरी होते। मी त्यांच्या अपत्याने शेती चांगल्या पद्धतीने करावी, शेतीचं ज्ञान असावं म्हणून लहानपणापासून आमच्यावर संस्कार केले। मी माझ्या बाबतीत सांगेल, दुग्ध व्यवसायाची मला उत्तम जाण आहे, तसेच शेती व्यवसायाची जाण आहे। एकत्र कुटुंब पद्धतीत आपल्या मुलीने किंवा आपल्या कुटुंबियांनी कसं वागलं पाहिजे, वडीलधाऱ्यांचा मान कसा ठेवला पाहिजे, अशा पद्धतीचे लहानपणापासून संस्कार केले। रयत शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षण घेताना अनेक वेळा मी वक्तृत्व स्पर्धा असेल, वैयक्तिक क्रीडा विभाग असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी काम करताना मला म्हणायचे की स्वतःच कर्तृत्व पाहिजे, स्वतःच वक्तृत्व पाहिजे, नाही तर तुला पाटलाची पोरगी म्हणून बक्षीस मिळतील बर का, अशा पद्धतीने ते नेहमी म्हणायचे। शाळेमध्ये कर्मवीर जयंतीला मला भरपूर बक्षीस असायचे, तर ते नेहमी विनोदाने म्हणायचे वशिल्याने तर मिळाली नाहीत ना, म्हणजे तू स्वतः काहीतरी कर, असं त्यांचं म्हणणं असायचं। पुढे गावामध्येही त्यांचा इतका दबदबा होता, या पंचक्रोशीत कडीत, मांडव, फत्याबाद, कोलार असेल, तेथील भांडण तंटे असो, काही जमिनीचे वाद असो,
त्यांनी कधी गटतट पाहिला नाही, ते इतके व्यवस्थितपणे त्यांनी सोडवले. संध्याकाळी नाना शेतावरून 6 वाजता आले की रात्री 11 वाजेपर्यंत नानांकडे अशा पद्धतीचे समस्या घेऊन आलेले लोक असायचे. आणि माझी आई, तिचाही मला विशेष अभिमान वाटतो, रात्री 11 पर्यंत चहा पाणी चालू असायचं आणि ती तटस्थ उभी असायची. अशा पद्धतीने नानांचा तो कोर्ट एक दरबार होता, कुणी तिथं येऊन न्यायनिवाडा करत असायचं. शेती अतिशय उत्तम पद्धतीने केली. त्या काळी आमच्याकडे 150 गाई डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या सहकार्याने, मित्रत्व व स्नेह असल्यामुळं मार्गदर्शन अतिशय उत्तम असा दुग्ध व्यवसाय होता. पुढे डाळिंब असेल, द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, ऊस शेती असेल, कांद्याच्या बाबतीतही सांगेल, असं उत्तम पद्धतीने नानांनी शेतीवर सगळा आपला उदरनिर्वाह, कुठलाही व्यवसाय नसताना त्यांनी उत्तम पद्धतीने शेती केली. गावातही त्यांनी गावातील सभा समारंभ, गावातील समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्या. ते स्वतः BSc असल्यामुळं त्यांची बोलण्याची हातोटी इतकी उत्तम होती. उत्तम शिक्षक होते. गणिताचा इतका अभ्यास असायचा. 10वी पर्यंत आम्ही जर नानांकडे एखादं गणित घेऊन गेलो तर नाना ते उत्तम रीतीने सोडवायचे. उत्तम हस्ताक्षर होतं. म्हणजे मला माझ्या वडिलांचा नितांत आदर आणि अभिमान आहे. असे सर्व गुण संपन्न होते. सामाजिक जीवनात तुम्हाला माहित असेल, परंतु वैयक्तिक जीवनातही मी सांगेल, आमचे मोठे चुलते माधव दादा वयाच्या 52व्या वर्षी गेले, परंतु आमच्या चुलती लीलाबाई खर्डे, आम्ही तिला ज्या म्हणायचो, तिनं आम्हाला आईसारखी माया दिली. आता मला खूप वेळेला मी आता जेव्हा जगात बघते, समाजात बघते, अशी चुलती होणे नाही. आमच्या जुने लोक म्हणायचे, माझ्या कातडीचे जोडे केले तर तिचे उपकार फिटणार नाही. अशा पद्धतीने तिने माया केली. नानांनी त्यांना आईसारखं सांभाळलं. त्यांनी दीर होते नाना, पण मुलासारखं जीव लावलं. माधव पाटलांचाही नानांवर इतका विश्वास होता की तो नाना माझा भाऊ नाही, मुलगा आहे. अशा पद्धतीने आई, चुलत्या, नानांच्या सर्व चुलत्या सांगतील मी, केशवराव नाना असतील, बाळकृष्ण काका असतील, पंढरनाथ आबा असतील, रामकृष्ण पाटील खर्डे असतील, भीमाशंकर पाटील खर्डे असतील, भाऊसाहेब विठूजी खर्डे असतील, यांच्या ज्या पत्नी होत्या चुलत्या, यांनाही अतिशय या पुतण्याने प्रेम दिले. 4 धाम तीर्थयात्रा त्या सर्वांनी नानांबरोबर केल्या. आमच्याकडे पोटे मामा, भाऊसाहेब मास्तर, राऊत मास्तर हे मास्तर होते. त्यांनाही फॅमिली मेंबर म्हणून नानांनी सांभाळलं. त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या काही अडचणी असतील, मग सामाजिक असतील, आर्थिक असतील, आरोग्यविषयक असतील, घरच्या सारख्या त्यांनी हाताळल्या. घासातला घास हा दिला. भाऊसाहेब मास्तर जर शुक्रवारी बाजारला आले तर नेमाने जेवायला असणार. जे इतर क्षेत्रातील माधवराव लोहार, याकूब भाई, तुकाराम मिस्त्री, असंख्य सगळ्या समाजातील लोक नानांचे मित्र होते. आणि नाना जर जेवायला बसले, कुणी आलं की लगेच त्याचं ताट वाढलं जायचं. कधी नानांनी भेदभाव केला नाही. ह्या गोष्टी खूप खूप म्हणजे ध्यानात येतात की समाजामध्ये कसं वागलं पाहिजे. आणि विशेषतः तुम्हाला सांगते, वयोवृद्धापासून तरुणांपर्यंत सारे त्यांचे सहकारी व मित्र असायचे. मला नाही वाटत कोलार बुद्रुक मधला एकही कुटुंब असं असेल की नानांनी त्यांना जेवायला बोलवलं नसेल. आजही जेव्हा लोणीला मला लोक भेटतात, मी सांगते माझं माहेर कोलार आहे, मी शंकर नानांची मुलगी आणि सुरेंद्र खर्डेंची बहीण आहे, तर लोक सांगतात, अहो नानांकडे आम्ही जेवायला गेलो होतो. पोलीस विभागातील असो, पाटबंधारे खात्यातील असो, शैक्षणिक क्षेत्रातील असो, रयतमधील असो, कुठल्याही समाजातील लोक सांगतात आम्ही नानांकडे नेहमी जायचो. नाना आमचे खूप चांगले सहकारी होते. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा स्वभाव होता. गरिबीतून नानांचे वडील खूप लहानपणी गेले. नाना 3 वर्षाचे असतानाच नानांचे वडील गेले. 2 आईंचा विस्तार होता, पण कुटुंब माधव पाटलांनी एकदम उत्तम रीतीने सांभाळलं. गरिबीतून वर आलेले नाना नेहमी म्हणायचे, घराला कासल्याचे कूड होते आणि लसणाची चटणी घेऊन मी महात्मा गांधी विद्यालय प्रवारानगर इथे शिकायला जायचो. पुढे नगरला BSc केल्यानंतर शेती खंडाने दिलेली होती, शेती सोडून घेतली आणि उत्तम शेती करायला लागले. गावचे सरपंच झाले, विविध पद भूषवले. बाबळेश्वर संघाचे, दूध संघाचे संस्थापक, चेअरमन, नगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष, गावचे पाटील, अशा पद्धतीचे पद त्यांनी अगदी निरपेक्षपणे
मी अभिमानाने आणि शाश्वतीने सांगते, कुठल्याही पदाचा मोह, पैशाचं कुठंही पैशाला हात न लावता ही कामं त्यांनी केली. पुढे आपले देवीचं मंदिर दोन्ही बाजूला असं मला वाटतं बांबूच्या चाळीसारखं होतं आणि तिथे शाळा भरायची. भगवती माता मंदिराचा जीर्णोद्धार करताना आर्थिक व्यवहार कधीही आपल्या हातात न ठेवता सर्वांच्या सहकार्याने देवीचं मंदिर उभं केलं. मुसमाडे साहेबांकडे हिशोब असायचे. तुकाराम मुसमाडे असतील, खांदे मामा असतील, बाळासाहेब ते भास्करराव बोराडे असतील, बाळासाहेब आंबोरे असतील, खांदे मामा असतील, दादा पाटील खर्डे असतील, वसंत दादा खर्डे असतील, प्रभाकर विनायक खर्डे असतील. आता असंख्य नाव, ज्या वेळेस मी लहान होते त्यावेळी मी ते बघितलेलं आहे जवळून. सर्व ते नंदू भटेवरा हे खूप लोक होते गावची आणि त्यांनी खूप मोलाची साथ दिली. नानाच्या शब्दाला किंमत दिली. नाना जसं बोलतील तशा पद्धतीनं ते करणार आणि नानांना आदरयुक्त दरारा होता. सर्वांना कळायचं का नाना हे काम निरपेक्षपणे करतात आणि भव्य दिव्य असं देवीचं मंदिर उभं राहिलं. आणि पुढे आजही कोलार मधील सर्व मंदिरे प्रशस्त व विलोभनीय आहेत. आज नगर मनमाड रोडला जेव्हा शनी शिंगणापूरला जातात, आज आपल्या महादेव मंदिर इतकं सुरेख झालेलं आहे, इतकं अप्रतिम कलाकृती आहे, तर लोक आवर्जून दर्शनासाठी थांबतात. कोल्हार नावारूपाला यावं, कोलार हे प्रगत असं गाव व्हावं असा नानांचा अट्टहास असायचा. मी तुम्हाला सांगते, आम्हाला सर्वांना गावाबद्दल म्हणायचे की माझं गाव छोटी मुंबई आहे आणि गावातील उद्योगधंद्याला, व्यापाऱ्याला सगळ्यांना नानांनी प्रोत्साहन दिलं. व्यापारी असोसिएशन असन, व्यापारी वर्ग असन, त्याच्या पाठीशी उभे राहिले. सर्व गोष्टी नानांनी केल्या. माझी डिलिव्हरी सुद्धा नानांनी गावातीलच हॉस्पिटलमध्ये केली. मी आजही त्यांच्यावर रागवायचे की मला गावातच डिलिव्हरी तुम्ही माझी केली. अशा पद्धतीने त्यांनी गावासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचे वडील असतील बाळपाटील खर्डे, माधवराव खर्डे माझे चुलते, नानानंतर सुरेंद्रही चांगल्या पद्धतीने गावासाठी काम करतो. परंतु आता खूप बदल झालेला आहे समाजात. काळ खूप बदललेला आहे. पूर्वी शब्दाला मान होता, गावात दबदबा होता. आता थोडं गावाचं स्वरूप बदलत चाललंय. तरीही मला माझ्या माहेरच्या गावचा खूप अभिमान आहे. प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सर्व लोक एका ठिकाणी येतात. कधीही गटतट न करता गावातील सप्ताह असो, पारायण असो, त्यावेळेस मला सर्व दिसतात व मला हे भूषणावं वाटतं. आपल्या गावाचं गावपण टिकण्यासाठी कुठेही पक्ष गटतट न धरता सर्वांनी एकत्र आलं तर गावची प्रगती साध्य होते. आज नानांच्या स्मरणार्थ जे रक्तदान शिबिर भरवलं, त्यात बहुसंख्य लोकांनी भाग घेतला व रक्तदान केलं. त्यांचे मी मनापासून आभार मानते. साईबाबा रक्तदान पेढीने जे सहकार्य दाखवलं त्याबद्दलही आभार. आणि विविध थोर मोठे तरुण आज आपण सर्व हजर राहिलात, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते व माझे श्रद्धांजलीपर 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक सेवा संघटना यांनी आयोजित केलेलं आणि आमच्या खर्डे कुटुंबीय तसेच आमचं मित्र परिवाराने सालाबादप्रमाणे गेल्या 15 वर्षापासून शंकर नाना खर्डे पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि यावर्षी तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर जयरामजी खंडेलवाल, व्यासपीठावर उपस्थित असलेले कोलार बुद्रुकचे माजी सरपंच ॲडव्होकेट संपतराव खर्डे पाटील, खर्डे कुटुंबातून राजकारणात तसं बहुतांशी नाव करतात पण राजकारणा व्यतिरिक्त नाव केलेले आमचे कोलारचे भूषण अरुण पाटील खर्डे, जे पुण्याला ज्यांनी खर्ड्यांचा बोर्ड मोठ्या अक्षरात झळकावला. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय देवकर नानांचे सहकारी श्रीमान नंदूशेठ कुंकुलोळ, डॉक्टर गुगळे, माधवराव जाधव, आमचे भगिनी, आमचे मेवणे जनार्दन पाटील घोगरे, प्रभाताई घोगरे, कोलार बुद्रुकचे उपसरपंच
गोरख पाटील खर्डे, व्यापारी असोसिएशनचे सदस्य संजीव शेठ शिंगवी, शिवकुमारजी जंगम, अनिल शेठ कोळपकर, सुरेशजी पानसरे, तांबे सर, सगळे सर्व नाना आणि आमच्या परिवारावरती प्रेम करणारे सर्वच आमचे मित्र. मी प्रथमतः आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना ही गेले 15 वर्षापासून विविध उपक्रम राबवत असते. या संघटनेने जे आतापर्यंत जे काही वेगवेगळे उपक्रम केले असतील ते सगळे यशस्वी करण्यामागे त्याच्यामध्ये पुढाकार घेणारे नाव जरी आमचं असलं तर आमचे मी अनिल आणि सुनील व्यतिरिक्त आमचे चौथे बंधू म्हटलं तरी चालेल, अजित मोरे उर्फ पप्पू शेठ मोरे यांची धडपड असते आणि त्याच्या सगळ्या या कार्यपद्धतीमुळे हे आतापर्यंत कार्यक्रम यशस्वी होत आले आणि खूप चांगलं काम तो वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये करत असतो, आम्हालाही सुचवत असतो आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण हा कार्यक्रम घेत असतो. आज कार्यक्रमाची वेळ आपण 9:30ची दिली, परंतु दुर्दैवाने आज कोलारमध्ये काल रात्री 2 घटना घडल्या. त्यामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांचे परिचित भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब कमलाजी खर्डे पाटील यांचे नातू ओंकार रवींद्र खर्डे यांचं काल गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वयाच्या 16व्या वर्षी निधन झालं. तो अंत्यविधी आता 10:30 पावणे 11च्या दरम्यान आहे. त्याचबरोबर कोलार येथील प्रसिद्ध सुतार भाऊसाहेब अंबादास जवंजळे म्हणजे चिमा मिस्त्री म्हणून ते आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, त्यांच्या धर्मपत्नी यांचंही निधन झालेलं आहे. त्यामुळं आपण थोडासा कार्यक्रम आटोपता घेतला. भाषणे सगळ्यांना बरेच जण नानांविषयी बोलू शकतात ही मलाही खात्री आहे, परंतु वेळाअभावी आपण ते टाळलंय. तर या संघटनेच्या माध्यमातून नानांचं स्मरण व्हावं म्हणून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करतो. यावर्षी सुद्धा शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना आणि शिवधन प्रतिष्ठान याच्या वतीनं नगर मनमाड रोडवरती अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 2 कुटुंबांना आपण आर्थिक मदत केलेली आहे. त्याचबरोबर आज देखील आपल्याच येथील कोलार बुद्रुक येथील जीव घाले, त्याचं काय गणेश ना, त्याचं नाव काय गणेश तुळशीराम जीव घाले याचा नगर मनमाड रोडवरतीच अपघात होऊन त्याचे पाय म्हणजे अपंगत्व कायमचं अपंगत्व आलं, त्यालाही आपण आज त्याच्या कुटुंबाला थोडीशी मदत म्हणून 10,000 रुपये त्याच्या कुटुंबाला आपण मदत करतोय. वेगवेगळे उपक्रम आतापर्यंत या संघटनेने राबवलेत, त्यामध्ये आपलाही सहभाग खूप मोठ्या प्रमाणात असतो. स्वामींनी नानांचं कार्य आपल्या समोर थोडक्या शब्दामध्ये मांडलंय. प्रत्येकाच्या मनात म्हणजे त्या पिढीतील प्रत्येकाला नानांचं कार्य जवळून प्रत्येकाने बघितलेलं आहे. स्वामी म्हटले तसं की जोपर्यंत नाना होते तोपर्यंत कोलारला गाव पण होतं असं म्हणायला हरकत नाही. नाना जे लोकांच्या प्रतिक्रिया असतात, नाना म्हणजे चालतं फिरतं व्यासपीठ, चालतं फिरतं कोट. तांबे सरांनी सुद्धा उल्लेख केला की नुसतं कोलार भगवतीपूर नाही तर आता जे श्रामपूर तालुक्यातील 5-6 गावं आहेत, कडीत मांडव, फत्याबाद, गळली, धोरणपूर, या गावांचे सुद्धा ते वाली होते. ते लोकही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नानांकडे यायचे आणि संपूर्ण प्रवरा परिसर म्हटलं तर हरकत नाही, नानांचे खूप स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध होते. नानांनी नुसतं राजकारणच केलं नाही तर राजकारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजकारण केलं, गावाचा एकोपा टिकून ठेवला. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि निवडणुका संपल्या की एक गाव म्हणून त्यांनी नेहमी काम केलं. सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी झाले. ज्यांना ज्यांना मदतीची गरज होती अशा लोकांसाठी उभे राहिले. मग ते शेतकरी असतील, बांधाचे भांडणं असतील, नवरा बायकोची भांडणं असतील, गावातील मारामारीचे प्रकरणं असतील, जातीपातीचा भेद न करता सगळ्या गावाला बरोबर घेऊन नानांचं काम चालायचं. भगवती देवी मंदिरामध्ये आपण बसलोय आज, तर हे संपूर्ण गावाला माहिती आहे, नवीन पिढीला माहिती नाही, पण त्या काळातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की नानांनी पुढाकार घेतला आणि नानांबरोबर काम करणारे असंख्य कार्यकर्ते, काही ज्ञात आहेत, काही माहिती आहेत, काही लोकांना माहिती नाही. त्यामध्ये प्रामुख्याने भास्करराव बोराडे असतील,
बाळासाहेब आंबोरे असतील, माधवराव जाधव असतील, वसंतदादा खर्डे असतील, आप्पाभाऊ खर्डे असतील, त्याचबरोबर मारुती मामा खांदे असतील, एल.आर. तात्या असतील, अशा असंख्य, दादा पाटील खर्डे, अशा असंख्य लोकांनी गावात फिरून लोकांना विनंत्या करून वर्गणी गोळा करून हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभारलं आणि त्याचीच फलप्राप्ती म्हणून आपण पाहतोय की आज सगळ्या मंदिरांचा आपला जीर्णोद्धार झाला आणि एक वेगळा ठसा महाराष्ट्राच्या नकाशावर कोलार भगवतीपूरचा आपल्याला आज पाहायला मिळतो. नाना होते तोपर्यंत गावामध्ये शांतता होती. व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम नेहमी नानांनी केलं. कोलारमध्ये बहुतांशी व्यापारी मूळ गाव त्यांचं बघितलं तर ते मूळचे कोलारचे नाही, बाहेरून येऊन कोलारमध्ये सेटल झाले इथं. त्याचं कारण होतं की कोलारमध्ये निर्भय वातावरण होतं, कुठली भीती नव्हती, दहशत नव्हती आणि कुणावर अन्याय होत नव्हता आणि झाला तरी नाना 100% समर्थपणे तो अन्याय दूर करायचे याची लोकांना खात्री होती. त्यामुळं इथली बाजारपेठ वाढत गेली, फुलत गेली, व्यापारी इथं येऊन स्थायिक झाले आणि म्हणून आपल्याला आज कोलार भगवतीपूरची बाजारपेठ ही नगर जिल्ह्यामध्ये अग्रेसर असलेली बाजारपेठ म्हणून पाहायला मिळते. पण दुर्दैवाने नाना गेल्यानंतर त्या तोडीचा माणूस आपल्या गावामध्ये नाही म्हटलं तरी चालेल. आम्ही सर्वजण प्रयत्न करतो पण नानांइतकं आम्हाला जमणं शक्य नाही आणि पिढी पण बदलत चाललेली आहे. पूर्वीच्या पिढीमध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण दुर्दैवाने गावाचं गाव पण कुठंतरी आता हरवल्यासारखं वाटतं. व्यापाऱ्यांना सुरक्षित वाटत नाहीये. त्यामुळं मी नेहमी आता एवढ्या 2-3 वर्षामध्ये सांगतो की आपली बाजारपेठ थोडीशी कमी व्हायला लागल्यासारखी दिसते. व्यापार आपल्या इथला कमी होत चाललेला आहे. त्या दृष्टिकोनातून निश्चित प्रत्येकाच्या मनात किंवा अशी काही घटना, सध्या तर मारामारीचं पेव फुटलंय कोलार भगवतीपूरमध्ये. 2-3 दिवस झाले की कुठं ना कुठं घटना घडते आणि लोकांच्या जोडून अजूनही निघतं की नाना असताना असं होत नव्हतं, नाना असताना असं होत नव्हतं, अशी सगळ्यांची भावना असायची. तर अशा नानांचं आपल्याला सगळ्यांना आठवण येणं साहजिक आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात रक्तदान शिबिराला, त्या सगळ्यांचं खर्डे कुटुंबियाच्या वतीनं आणि शंकर नाना सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर जे रक्तदाते रक्तदान करणार आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच साईबाबा रक्तपेढी त्यांचे मनापासून त्यांचे स्वागत करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो. नमस्कार. शंकर नाना सामाजिक प्रतिष्ठान या वतीने दरवर्षी, आता हे 15वं वर्ष आहे, आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतो आणि हा अत्यंत स्तुत्य आहे. रक्तदानासारखं श्रेष्ठ दान नाही, म्हणून त्यांची स्मृती जागवण्यासाठी आणि या निमित्तानं नानाचा कार्यक्रमाचं चिंतन पुनर्मूल्यमापन होण्यासाठी हा कार्यक्रम फार चांगला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की रक्तदान का श्रेष्ठ दान आहे की 3 ब्लड ग्रुप असतात, ए बी आणि ओ. याच्यामध्ये बाकीचं बाकीच काही विषय जात नाही, परंतु रक्त हे तयार करता येत नाही, म्हणून ते जीव वाचवणारं रसायन आहे आणि कोणत्याही फॅक्टरी तयार होत नाही. त्याच्यामुळे हे अत्यंत आणखीन दुसरी गोष्ट असं हे एक दान आहे की जो दाता आहे त्याचंही रक्त वाढवलं जातं. म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेला आपण ब्लड काढून घेतो, थोडंसं ब्लड कमी झालं की 3 तासामध्ये आपली हिमोपॅथिक सिस्टीम स्टिम्युलेट होते आणि जितकं ते रक्त दिले गेलं तर RBCs वगैरे तयार व्हायला 3 महिने लागतात, पण व्हॉल्यूम ताबडतोब तयार होतो. आणखी जास्त पिओटिक त्याला हे मिळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनिमिया वगैरे असेल, बाकीचं काही असेल तर त्याचे पुष्कळ आजार बरे होतात. आमच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा रक्तपोषण करणं ही एक प्रकारची ट्रीटमेंटच आहे. त्यामुळे रक्तदान आपल्यासाठी करावं. आपण समाजासाठी तर करतो, पण हे रक्तदान आपल्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. या निमित्तानं शंकर नाना सामाजिक प्रतिष्ठान वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत आहे आणि नानाच्या कृतीला साधून सगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांचा मी धन्यवाद करतो. ज्यांनी या रक्तदानामध्ये सहभाग घेतला, रक्तदान केलं, असे अन्सार लतीफ शेख यांना जे प्रमाणपत्र आहे, गौरवपत्र,
हे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येईल. त्यांना विनंती आहे की आपण ते प्रमाणपत्र द्यावं. तुमचं अभिनंदन. तर त्यांना या प्रतिष्ठानच्या वतीनं 10,000 रुपयांचे अर्थसहाय्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. मी सुरेंद्र पाटील खंडे आणि सर्व डॉक्टर खंडेलवाल आणि मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्यांची कन्या इकडून या त्यांना आपण ते द्यावं. डॉक्टर द्या तुमच्या हस्ते. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.